नमस्कार. फेब्रुवारी महिना म्हटला की एकच चर्चा सुरू असते, ती म्हणजे बोर्डाची परीक्षा. भीती, दडपण आणि पालकांच्या अपेक्षा या सर्वांमुळे अभ्यास करावा की टेन्शन घ्यावं हेच कळत नाही. पण आज आपण फक्त समस्यांवर नाही तर उपायांवर बोलणार आहोत. तेही माझ्या शब्दात नाही तर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शब्दात. चला तर मग बघूया हे विद्यार्थी परीक्षेला कशा पद्धतीने सामोरे जातात. सुरुवातीला मला वाटायचं की एवढा मोठा सिलेबस आणि वेळ तर खूप कमी आहे. मग मी एक युक्ती केली. दिवसाचे तास मोजण्याऐवजी टास्क मोजायला सुरुवात केली. मी ठरवलंय की रोज 2 अवघड विषय आणि 1 विषय सोपा करायचा. सकाळी फ्रेश माइंडने गणित किंवा विज्ञान आणि नंतर भाषा विषय. जेव्हा आपल्याकडे प्लॅन तयार असतो ना, तेव्हा अर्ध टेन्शन तिथे संपतं. खरं सांगायचं तर भीती मलाही वाटते, पण जेव्हा भीती वाटते, अभ्यासाचे दडपण येते, तेव्हा मी पुस्तक बंद करून 5 मिनिटं दीर्घ श्वास घेते किंवा घरच्यांची गप्पा मारते. सतत काय होईल याचा विचार करण्यापेक्षा मी आज काय करू शकते यावर फोकस दिला तर भीती आपोआपच पळून जाते. लक्षात ठेवा, ही फक्त एक परीक्षा, आपलं आयुष्य नाही. फक्त वाचून बोर्डाच्या परीक्षेत मार्क मिळवता येत नाही हे मला सराव पेपर सोडवताना समजले. हात दुखला तरी चालेल, पण लिहिण्याचा सराव महत्त्वाचा आहे. मी दररोज किमान 3 तास तरी घड्याळ लावून पेपर सोडवते. यामुळे माझा पेपर वेळेत पूर्ण होतो आणि माझा आत्मविश्वासही वाढतो. पाहिलं मित्रांनो, परीक्षा म्हणजे केवळ एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. जर नियोजन पक्क असेल आणि मन शांत असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. मग वाट कसली बघताय? अभ्यासाला लागा आणि भरघोस यश मिळवा. तुम्हाला आणि तुमच्या पालकांना सर्वांना बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.